नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यात विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली आहे। वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया नीट 2024 मध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत मुलांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आलं। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया याकरता विद्यार्थ्यांची जवळपास 15,000 इतकी संख्या आहे। त्या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमवेत भेट घेऊन नीट 2024ची चौकशीची मागणी करण्यात आली। यावेळी सकल मराठा समन्वयक माऊली पवार, सिद्धेश्वर माने, विजय वाघमारे, रवींद्र पवार यांच्यासह विद्यार्थी तसंच पालकांची उपस्थिती होती। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत नीट 2024 मध्ये ज्या विद्यार्थ्यांवर सोलापूर शहर व जिल्ह्यातील डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणा या ठिकाणची काही नीटची केंद्र परीक्षा ज्या ठिकाणी होते ते केंद्र हायजॅक करून त्या केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात ग्रेस मार्क देऊन आणि 720 पैकी 720 मार्क देऊन त्या विद्यार्थ्यांवर सगळा आपला अन्याय झालेला असून आज जो आपला कोटा आहे राज्य शासनाचा या महाराष्ट्रातला त्या कोट्यामध्ये बाहेरच्या विद्यार्थ्यांची भरती करून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय होणार असून त्याबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व पालक आणि विद्यार्थी आम्ही आज आलो होतो। आमची मागणी आहे याची सीबीआय चौकशी व्हावी।